श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय ही कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिले समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुताने नती. स्वामी सुताची जननी काकोबाई नामे करुनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले आणि वार निजमातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागी सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोया पाहिजे पाहिले पंचाक्षरे आणोनी. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंती देवा मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उठाउठी सांगितले सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. त्यासी पिशच लागले थोर माझे दूर नोहेची ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करिता हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचे उपदेश झाले. मठ होता कामाटीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देत स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीते तयांचे स्वामी सुते तयसी. लावी येले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करोनी ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहून असो भक्तसी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करिता स्वामी स्वतः आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होता. विजयसिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुता दिवसे दिवस स्वामी भक्ती करून विशेष जन लाविले भजनास. कीर्ती ध्वज उभारेला मना माझी धरुणी कामना. कोणी येतांची दर्शना त्यांची समर्थ करीत आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुते त्या प्रती मनातील खून सांगती. ऐकोनी जना चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुता अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतला विना तो नसेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने. सेवकांनी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया नवे. पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगसी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहून. आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरून. हास्य धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी. बहुत होते सेवे करी परी समर्थाची प्रीती खरी. स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन. समर्थ पुढे करीते भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुता भजन करता पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगते तया कानी. आम्ही जातो निजदामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुता निशब्द होई. कल्पना न साहे त्यासी. स्वामी वन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीसी. ऐसे न करावे काही मी आजन आले करू तू माझी आई. स्वामी धरली हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी. वास करू निश्चयी चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तर उत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते.
स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकोने विनवित समर्थाते मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करे मनाती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे परिसुत त्या सांगाती आला नाही अकलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे मग संगती समर्थ त्याशी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावनी तथापि स्वामी सुता पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही शिन होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती बुडवुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो नाला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करुनी परिगंधन लाविती भोजनाते न जळती धरणीवर अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती शनोशनी इतक्या माझी सत्वरा मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी करती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते सुता पुला भक्त सोन आकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले तियेसी उलंगिल्या मुच्या आज्ञेसी संधी सापडली काळाची ओढून बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बोध दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत भाविक भक्त परिसत सप्तदशोध्याय गोडा श्री भगवत चरणार्पण मस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।